बोललेत आणि जर सगळा सगळा आम्ही पण अगोदर केलं नाही. अगोदर हे काय म्हणले की 33,000 क्लिअर. क्लेमचा एक मिनिट, प्रश्नच एक नाही मिनिट. आहे. तुमच्या आवाजात कोण तसं राहते कोण बोले काय क्लेम केले? तुम्ही काय पेडिट्रिशियन कोण आहे ती विनियर सर नाही तर त्यांनी पाठवलं देशमुख सर त्यांनी पाठवलं वाटलं आम्ही आता पैसे कुणाला तुम्ही काय म्हणलं नाही सगळ्यांकडे बिल विचार दिले तुमच्याला पैसे ठीक आहे ना दिले. सर, मग किती तू पगार? बरं तिची माफी मागू का मी? लाख 2 लाख पगार मी सादिया, आणि असं काय यांच्याकडे असं सादिया तू बघ ना प्लीज. साध्याचा काय विषय साध्या मी माफी मागते तर काय करू सर? त्याचा काय विषय मॅडम तुम्हाला सांगा काय म्हणायचंय? तुम्हाला त्रास द्यायचा मला? तुम्हाला काय काय म्हणायचंय? त्रास द्यायचा? मग मॅडम, काय आम्ही मला सगळ्या त्रास गोष्टी होतोय. ऐका, तुम्ही ऐका. आम्ही सगळ्या गोष्टीवर माती टाकून आलतो की या एक गोष्ट आमच्या मनात पैसे एवढं डाऊट कशासाठी आहे आलतो? आपल्या हॉस्पिटल बद्दल सध्या कंडिशनला आमच्या पेशंटला घेऊन की त्याला हेच नाही. जर मी जर बोलत बसलो ना सगळ्या खूप सारे डाऊट निघते त्या सगळ्या गोष्टीमध्ये. 11 वाजता आम्ही जर पेशंट तिथं घेऊन गेलोय त्या डोस डॉक्टर म्हणते देण्यासाठी serious आहे. त्यावेळेस तर म्हणते की खूप सिरियस आहे खूप serious patient. आहे. मग तोपर्यंत तुम्ही का बघितलं नाही पेशंट? 6 तास तुम्ही का बघितलं नाही पेशंट त्यावेळेस 11 अहो, मी वाजता? लावून घेतलं तेव्हा मला झोपलेलं होतं. तुमच्या ताई असं- तुमच्या मग तिथं गेल्यावर त्यानं काय सिरियस कसं काय म्हणलं? मला माने स्वतः म्हणले की जर तुम्ही जर 11 वाजता गेले नसते तुमची काही कंप्लेंट तुम्ही जर 200 वय पण गेले नसते, तुमच्या हातामध्ये लागला असता बाळामध्ये. कंप्लेंट होती का सर तुमची? तुम्ही आम्हाला सांगितली ना, अहो नाही गॅरंटी मॅडम, दिली. तुमच्या असं केलं ऑब्झर्वेशन कसं? मध्ये आहे तुम्ही बघावं लागतंय. अहो, सर, माझ्या बायकोची डिलिव्हरी यांच्याकडे झाली सस्ती मॅडमकडे. आज त्यांनी बघितलं रात्री त्यांनी येऊन बघितलं म्हणले आता इथं उचल वाचलं घेऊन जात त्याला काचेत ठेवावं लागते. 5 दिवस काचेत ठेवलं. मग तुम्ही कसं काम केलं? आम्हाला करणार आहे का? आम्ही मेडिकल फील्ड मध्ये आहेत का? आम्ही मेडिकल फील्ड मधले आहेत का? आम्हाला काय करणार आहे का? बाळ कसं करते काय करते? कंप्लेंटच नव्हती बाळाची. 11 वाजता त्यांना म्हणला ही बाब लय सिरियस मग आहे. कसं सिरियस कसं म्हणतात 11 आपण वाजता तुम्ही 12 काही वाजता? म्हटलात का मला की बाळाला काही अहो, अडचण नाही? मॅडम. मला झोपलेलं होतं मी. आम्ही त्यांना पण नाही म्हणलं काही. काही आम्ही त्यांना पण काय बोललो नाही ते जाऊन बी. आम्ही फक्त ते तुम्ही म्हणलं बीसीजी काय इंजेक्शन असलं काय द्यायला गेलतो आम्ही फक्त. त्यांनी गेले की म्हणले 2 तास ऑक्सिजन मध्ये ठेवा. त्यांनी सगळ्यांना बोलून घेतलं की म्हणले सिरियस आहे म्हणलं पेशंट. आजार आहे बाळ, पण तुमचं काही कंप्लेंट होती का की अहो. मॅडम असं झालं तसं झालं? मग आम्ही कंप्लेंट करेपर्यंत तुम्ही पेशंट बघणारच नाही का? आम्हाला कंप्लेंट असल्याने घेऊन येणार ना तुमच्याकडे. थेट सांगू शकता कसं का? सांगणार मॅडम? येऊन बोललो मी आम्हाला त्याला. सर बाळ, रात्री आम्ही मिनार सरांना बोलवलं होतं ना, रात्री 9 वाजता सर येऊन 9 गेले वाजता ना. घरात नाही विषय सकाळी 6-7 वाजता मी सिस्टरला बोललो होतो कधी मॅडम बाळा बाळ सर पीत तुम्ही? नाही तुम्ही नव्हतो सिस्टर तिथं वाली जी येते बाळ पीत त्याने म्हणलं रडू द्या त्याला रडल्यावर भूक लागली ते असं काही- आपोआप पितं. असं काही नाही मग झालेलं. म्हणाल असं कशाला काही बोलू? झालेलं नाही, ठीक आहे, नाही. त्यांच्याकडे असं CCTV काही झालेलं बोलवता नाही. नाहीये. असं काही झालेलं नाहीये सर. हं? त्याने जर बोलला असेल तर आपल्याकडे असेल मॅडम प्रत्येक हॉस्पिटलमध्ये सीसीटीव्ही आहे सगळ्या गोष्टी असं रेकॉर्ड काही झालेलं नाही, तुम्ही सर. जर मी 11 वाजता मला तुमच्या म्हणलं, ताई रडू होत्या. द्या. रडू द्या बाळ भूक लागलीवर आपोआप पित आहे असं म्हणले. असं असं साध्य म्हणतो आपण. कोण असं बोलायचं? म्हणतो आपण. ऐसा बोले बोल मैं बोल कोई कुछ मॅडम, टाकून मला बोलतो. जरा सांगा, मला मॅडम. समज नाही आला विषय बरं तुमचं काय म्हणणं आहे? माझा बाळ गेलाय मॅडम ठीक आहे. तुम्ही बरं तुमचं काय म्हणणं आहे सांगा. तुमची काय नाही, complaint आम्ही आहे? आता ह्या सगळ्या गोष्टी इन्क्वायरी करणार मॅडम. बरं करा ना सर, ठीक आहे. प्लीज. काय काय झालंय काय नाही पैसे विनय सरांचे देशमुख सरांचे आणि तुमचे त्याचा पैसे मी तुमचे 1 रुपया आता तुम्हाला 35,000 पूर्ण देतो मी त्याचा काही विषय नाही. पैसे भरण्याचं- मला आता ह्याच वेळी काहीच नाही आता. मी अजून कोण कुठं आणलं मला कळतं मग मी माफी मागितली ना. कारण मॅडम एकदा शेवटी- मॅडम, ह्याची तुम्हाला- owner कोण आहे? मी माफी मागितली ना. झाले मला- मग तुमचा एवढा अनुभव आहे आणि तरी- तुमच्याबद्दल रिस्पेक्ट कधी बी आहे आणि Yes. दोन लेकरांचा कधी बी आहे तुमच्यासाठी. आम्ही तुम्हाला कधी मग काय मी बोलत माफी नाहीये. मागते ना. मग मी माफी माझं नाव हाशमी सोहेल सलीम. मी दिनांक 13 जून 2026 रोजी गराड मॅडमकडं माझी बायकोचा उपचार चालू होता. तिथं डिलिव्हरीसाठी गेलतो. मी गेलतो सोनोग्राफीसाठी गेलतो तिथं. मॅडमनी मला सांगितलं की बाळ एकदम परफेक्ट आहे तर आजच डिलिव्हरी करून घ्या. मी मॅडमला म्हणलो मॅडम अजून 8 दिवस आहेत डिलिव्हरीसाठी. मॅडम म्हणलेत नाही त्यांचे अगोदरची जी दुसरी डिलिव्हरी आहे माझी अगोदरची जी टाके आहेत ती तुटायला लागलेत म्हणून आजच डिलिव्हरी करावं लागते. नंतर मी 2-3 दिवस इथं शहरात नाही मी लातूरला चालले. नंतर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर सिव्हिलमध्ये जावं लागेल. तर मी म्हणलो ओके मॅडम मी इथं डिलिव्हरी करतो. काय प्रकार घडला नेमकं काय त्रास झाला काय तक्रार दिली आता? नंतर 13 तारीख रात्री 7 वाजता मला बाळ जन्माला आला. आमचा बाळ मला मुलगा झाला 7 वाजता. तिथं मिनियार सर आलते लहान बाळांचे डॉक्टर. मिनियार सरांनी अर्धा तास बाळाला बघितला. तर नंतर त्यांना मिनियार सरांनी आम्हाला सांगितलं की बाळाला काही प्रॉब्लेम नाही तुम्ही सकाळी 11 वाजता बाळाला माझ्या दवाखान्यात BCG इंजेक्शनसाठी घेऊन या. नंतर आम्ही रात्री बाळ दूध पित नव्हता म्हणून सिस्टरकडे तक्रार केली. सिस्टरने म्हणलं बाळाला रडू द्या बाळ जास्त रडल्यावर नंतर भूक लागल्यावर बाळ दूध पिईल. पण तसं झालंच नाही. नंतर 11 वाजता मिनियार सरांचा फोन आला की त्यांना पाठवा लसीकरणासाठी पाठवा. नंतर आम्ही गेलो मिनियार सरांकडे गेलो लसीकरणासाठी. नंतर मिनियार सरांनी 3 लस दिलेत आम्हाला बाळाला. नंतर सांगितलं की बाळ श्वास घेत नाही बाळाची प्रकृती थोडी गंभीर दिसायला लागली
त्याला 2 दिवसासाठी ऑक्सिजनवर ठेवा. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की माझ्या बाजूलाच एक हॉस्पिटल आहे, सिटी हॉस्पिटल म्हणून, तिथं देशमुख सर आहेत, त्यांनी बघतात बाळाला, तिथं घेऊन जावा 2 मिनिटात, 2 दिवसासाठी म्हणलेत सरांनी. मग आम्ही ताबडतोब तिथं घेऊन गेलो बाळाला. नंतर तिकडं प्राथमिक उपचार केला सरांनी, एक्सरे काढला, सगळे ब्लड टेस्ट केले, सगळे केले. नंतर सरांनी आम्हाला सांगितलं की तुमचा बाळ खूप सिरियस आहे, तुम्ही सोलापूरला घेऊन जावा बाळाला. नंतर मी आमच्या दुसऱ्या फॅमिली डॉक्टरांना विचारून त्यांच्याशी सल्ला घेऊन त्यांनी सरांनी आम्हाला म्हणले की सोलापूरला घेऊन जाऊ नको, आई इथं ऍडमिट आहे, बाळ तिथं, लई लांबचा प्रवास होईल. मग त्यांनी आम्हाला वाटसल्य हॉस्पिटलचा ही शिफारस केली. मग आम्ही वाटसल्य हॉस्पिटलमध्ये तिथनं ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन ऑक्सिजन लावून बाळाला वाटसल्य हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. नंतर वाटसल्य हॉस्पिटलमध्ये गेल्यावर आम्हाला माहित झालं की बाळाची प्रकृती अगोदरपासूनच खूप खराब आहे. तिथले माने सरांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं होतं की तुमच्या बाळाची गॅरंटी 3% आहे. नंतर त्यांनी बाळाला व्हेंटिलेटरवर टाकलं. नंतर त्यांनी म्हणलेत की बाळाला इंजेक्शन द्यावं लागतंय. ती इंजेक्शन 25,000चा इंजेक्शन होता. कोणता इंजेक्शन? सरफॅक्टर नावाचं इंजेक्शन. नंतर आम्ही ती इंजेक्शन जाजू मेडिकल सिव्हिल समोर मध्ये घेऊन आलो, लगेच ताबडतोब 10 मिनिटाच्या आतमध्ये आणून दिलं इंजेक्शन बाळाला. नंतर रात्री 3 दिवसात त्याला आम्ही प्लाझ्मा चढवला बाळाला. हे करून नंतर 2-3 दिवसांनी रात्री 11:30 वाजता बाळाची श्वास थांबली. काय मागणी तुमची, काय निवेदन दिलं? माझी हीच मागणी आहे की माझ्या बाळाला जे झालाय ती प्रकार रिपोर्ट निष्काळजीपणामुळे, डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे माझं बाळ दगावला गेला आहे. हीच कारण घेऊन आम्ही अर्ज द्यायला कलेक्टर ऑफिसला आलो. मग आता तुम्ही तक्रार दाखल केली आहे, कोणाकोणाकडे तक्रार दाखल केली आणि काय काय केलं? आम्ही सिव्हिल सर्जनकडे एक तक्रार दाखल केली, कलेक्टर ऑफिसला तक्रार दाखल केली, SP ऑफिसला तक्रार दाखल केली आणि जिल्हा परिषदमध्ये एक तक्रार दाखल केलेली. नेमकी मागणी काय आणि काय व्हायला पाहिजे? आम्हाला न्याय भेटला पाहिजे. माझा बाळ दगावलेला आहे, ज्यांची चौकशी झाली पाहिजे मॅडमची आणि सरांची, काय कारण होता, काय कारणामुळे माझा बाळ गेला आहे. हा जो सर्व प्रकार घडलेला आहे एकदम निंदनीय प्रकार आहे हा. आणि जर आपण डॉक्टरांना आरोग्य दूत म्हणून जर ओळखतो, त्यांच्याकडे आपण आपले प्रॉब्लेम घेऊन जातो किंवा आपण त्यांच्यावर विश्वास ठेवतो देवानंतर, तर त्या लोकांकडनं अशा चुका होणं हे कितपत योग्य आहे? ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ज्या आपण त्यांच्याकडून ज्या डॉक्टरांकडनं काही चुका झालेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी चौकशी करावी व ह्या परिवाराला न्याय द्यावा, एवढीच ही आहे आमची विनंती आहे माननीय कलेक्टर साहेबांना. आणि जिल्हा शल्यचिकित्सक साहेब यांच्याकडे बी आम्ही निवेदन दिलेलं आहे, आरोग्य विभाग धाराशिव यांच्याकडे दिलेलं आहे आणि SP साहेबांपाशी पण दिलेलं आहे, SP ऑफिसला पण. त्या सगळ्यांनी मिळून एक चौकशी करून न्याय द्यावा आम्हाला. हा जो प्रकार घडलाय कोणत्या हॉस्पिटलमध्ये घडलाय, तुमची कोणाविरुद्ध तक्रार आहे? हा गरड हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी झालेली. तिथून आम्ही त्या टायमाला मिनियार सर त्या ठिकाणी अवेलेबल होते. तेव्हा हे जर तुम्ही लवकर डिलिव्हरी केल्यामुळे हा प्रकार झाला आहे बाळाचा, का मग तुम्ही लसीकरण जे दिलेलं आहे ते योग्य दिलेलं आहे त्यामुळे झालेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी एका अंधारात आहेत, त्या गोष्टी आम्हाला तर कळत नाहीत. प्रशासनानं या सगळ्या गोष्टी चौकशी करावी आणि आम्हाला न्याय द्यावा. किती तारखेला ऍडमिट केलं होतं, बाळाचा मृत्यू कधी झाला? 13 तारखेला संध्याकाळी 7 वाजता डिलिव्हरी झालेली. तिथून आम्ही 14 तारखेला वात्सल्य हॉस्पिटलला गेलो. म्हणजे 14 तारखेला आधी मिनियार सरांपाशी किंवा देशमुख सरांपाशी, तिथून आम्हाला सगळंच काही बरोबर वाटत नाही म्हणून आम्ही वात्सल्याला गेलो. वात्सल्य 16 तारखेला मध्यरात्री बाळ दगावलेला आहे.